जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बीएमएस ला ऍडमिशन घ्यायचा विचार करत आहात तर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काही गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आहेत त्यांचा 85% स्टेट कोट्यामधून कॅटेगरीनुसार कट ऑफ किती जाऊ शकतो आणि तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो कोणता घेऊन चलणार आहे, लास्ट इयरचा घेऊन चलणार आहे की त्याच्या अगोदरचा घेऊन चलणार आहे, याची आपण सविस्तर चर्चा करूया. पण त्या अगोदर आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे, जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये बीएमएस बीएचएमएस कोर्ससाठी जर ऍडमिशनचा विचार करत आहात आणि तुमचा स्कोर एकदम कमी आणि जर तुम्हाला कोणी असं बोलत असेल की बीएमएस चा कट ऑफ खूप हाय जातो किंवा जसं तुम्ही चॉईस फिलिंग करताना कोणी तुम्हाला बोललं की तुझ्या स्कोरवर तुला बीएमएस मिळणार नाहीये, तर त्याची ती गोष्ट न ऐकता तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा. पार्टिसिपेट केल्याच्या नंतर राऊंड 1 पासून जे काय 7-8 राऊंड होतील ना, त्या प्रत्येक राऊंड मध्ये जेवढे काय बीएमएस चे कॉलेज पार्टिसिपेट करतील, मग ते गव्हर्नमेंट असो सेमी गव्हर्नमेंट असो, जे कॉलेज तुम्हाला ऍडमिशन साठी परफेक्ट वाटतं त्या कॉलेजला तुम्ही 100% चॉईस फिलिंग मध्ये अप्लाय करून टाका. कारण बरेच मुलं जे आहेत ते चांगला स्कोर असून पण त्यांना एमबीबीएस करणं असतं म्हणून ते ड्रॉप घेतात. बरेच मुलं जे आहेत ते बाहेर राज्यामध्ये जाऊन एमबीबीएस करतात किंवा बरेच मुलं जे आहेत ते आउट ऑफ कंट्रीमध्ये जाऊन एमबीबीएस करतात. मग त्यांच्या ज्या उरलेल्या सीट आहे त्या बीएमएसच्या अजून पण कमी रँक जे आहेत त्या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त नीट क्वालिफाय असाल, तुम्ही जर इलिजिबल असाल चॉईस फिलिंग करण्यासाठी किंवा काउन्सिलिंग करण्यासाठी, तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा आणि जेवढे काय राऊंड होतील त्या प्रत्येक राऊंड मध्ये तुम्ही चॉईस फिलिंग करत राहा, जेणेकरून की जर कोणी सीट सोडली तर ती सीट तुम्हाला अलॉटमेंट होऊन जाईल आणि तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये. जर आता आपण एक्सपेक्टेड कट ऑफचा विचार केला तर मी तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी शेअर करत आहे, त्याचबरोबर नीटचा स्कोर पण शेअर करतो आणि ऑल इंडिया रँक पण या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी कॅटेगरीसाठी तुम्ही 389 मार्क यामध्ये तुम्ही +10 -10 या ठिकाणी ऍड करू शकतात, जेणेकरून की जर तुमच्यापेक्षा कमी जरी मार्क असतील तरी तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा, चॉईस फिलिंग करा, तुम्हाला जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. ऑल इंडिया रँकचा जर आपण विचार केला तर 2,31,071 एवढा तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. त्याचबरोबर जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 309 मार्कापर्यंत तुम्हाला या वर्षी जे आहे ते बीएमएसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. ऑल इंडिया रँकचा जर आपण विचार करतो तर 4,18,185 एवढा तुम्ही कन्सिडर करू शकतात. त्यानंतर व्हीजे कॅटेगरीसाठी जर आपण चर्चा केली तर 440 एवढा तुम्ही घेऊ शकतात. ऑल इंडिया रँकचा जर आपण विचार केला तर 1,37,857 एवढा तुम्ही घेऊन चला. त्यानंतर एनटीबी कॅटेगरीसाठी जर आपण विचार केला 417 नीट स्कोर पर्यंत तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं. 1,77,893 एवढा ऑल इंडिया रँक तुम्हाला एवढ्या स्कोर जो आहे तो बघायला भेटला होता. एनटीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 449 नीट स्कोर, ऑल इंडिया रँक 1,22,801. त्यानंतर एनटीडी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एनटीडी कॅटेगरी 445 नीट स्कोर, 1,30,461 एवढा ऑल इंडिया रँक. ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 446 एवढा नीट स्कोर, 1,27,561 एवढा तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया रँक घेऊन चलू शकता. एसीबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 446 जो आहे तो नीट स्कोर आहे, 1,28,738 एवढा ऑल इंडिया रँक आपल्याला बघायला भेटेल. ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून थोडी कॉम्पिटिशन कमी राहते, तर 432 तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलू शकता आणि 1,50,831 एवढा ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 450 जो आहे तो नीट स्कोर तुम्ही घेऊन चलू शकता. 1,21,121 जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो कट ऑफ मी शेअर केला ना, तर लास्ट इयर 2025 ला जो आपला कॅप राऊंड 1 झाला त्याची अलॉटमेंट लिस्ट आली होती ना, तर तिथं कॅटेगरीनुसार ज्या मुलांना सीट अलॉटमेंट झालं त्यांचा नीट स्कोर आणि ऑल इंडिया रँक आहे हा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे कॅटेगरी वाईज, ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यानंतर 6 ते 7 राऊंड जे आहे ते तुमचे गव्हर्नमेंट बीएमएस चे तुम्हाला बघायला भेटतील. तर हा कट ऑफ जो आहे तो अजून खाली गेलेला होता, पण यावर्षी पेपरचा लेवल जो आहे तो त्याला लक्षात घेऊन मी तुम्हाला थोडा हाय कट ऑफ सांगत आहे. पण जरी तुमच्यापेक्षा कमी मार्क येत असेल तरी तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा. शेवटपर्यंत गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला चॉईस फिलिंग करत राहा, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये. मी परत सांगतोय तुम्हाला, काउन्सिलिंग ही आहे ती कट ऑफ बघून करायची नसते. कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं, कॉलेजचं फी स्ट्रक्चर झालं, कॉलेजचं एज्युकेशन कसं आहे, कॉलेजचं हॉस्पिटल कसं आहे, पेशंट किती येत आहे, पूर्ण कॉलेजचा रिव्ह्यू कसा, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला जे आहे ते काउन्सिलिंग मध्ये उतरणं असतं आणि चॉईस फिलिंग करणं असतं. कट ऑफ बघून तुम्ही कोणत्याही कोर्सची चॉईस फिलिंग जर करत असताल किंवा काउन्सिलिंग करत असताल ते साफ चुकीचं राहतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं. पहा, हा एक कट ऑफ होता जो की बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेजचा मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफ जाऊ शकतो कॉम्पिटिशन बघून, ते पण तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला इथं पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू आणि तुमची स्टेट कोटा प्लस ऑल इंडिया कोटाची जी आहे ती पूर्ण प्रक्रिया एकदम करेक्टली 100% कंप्लीट करून देऊ.